आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, शुभ सकाळ। विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उजनी अपडेट। आज रविवार 25 ऑगस्ट सकाळी 6चे उजनी अपडेट। घाटमाथ्यावरती पाऊस आहे। उजनीच्या वरील धरणाच्या पांडोर क्षेत्रात पाऊस होतोय आणि त्यामुळे उजनीतून पूर नियंत्रणासाठी 50,000 क्युसेकचा विसर्ग कायम आहे। काल उजनीमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती। उजनीमध्ये दौंडमधून येणारी आवक जरी कमी असली तरी पूर नियंत्रणासाठी उजनी धरण व्यवस्थापनानं पाणी सोडण्यासाठी सुरुवात केली आहे। आज सकाळी 6ची स्थिती आपण पाहिली तर दौंडमधून उजनीत येणारी आवक ही 12,523 क्युसेक्स इतकी आहे, तर उजनीतून काल दुपारी 3 वाजता 30,000 क्युसेकचा विसर्ग सोडला आहे। त्यात वाढ केली आहे। तो सायंकाळी 8 नंतर 50,000 क्युसेक्स इतका करण्यात आला होता। आज सकाळी 50,000 क्युसेकचा विसर्ग उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये सोडला जातोय। दौंडची आवक कमी असली तरी उजनीतून वरून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत पूर नियंत्रणासाठी हा विसर्ग जास्तीचा सोडला जातोय, कारण भीमाशंकर, खिरेश्वर, खंडाळा त्याचबरोबर उजनीच्या वर असणाऱ्या धरणाच्या पांडोर क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये चांगला पाऊस झाला। खडकवासला धरणातून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाली सोडलं जात आहे। भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या वरील धरणातून येणारा विसर्ग वाढवणार आहे। बंड गार्डनचा विसर्ग हा काल सायंकाळी 24,000 क्युसेक्स इतका होता। ते पाणी दुपारनंतर दौंडमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उजनीतून विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये खाली सोडला जातो। वीर धरणामधून सुद्धा काल मोठा विसर्ग सोडण्यात आला होता, मात्र तुम्ही दिलासादायक बातमी आहे। वीरचा विसर्ग हा सायंकाळी कमी केला होता, रात्री त्यामध्ये घट केली होती। जो 53,000 क्युसेकचा विसर्ग वीर धरणामधून सोडण्यात येत होता तो रात्री 10 वाजता कमी करून 24,000 क्युसेक इतका विसर्ग वीर धरणामधून रात्री 10 वाजता केला जातो। घाटमाथ्यावरती पाऊस होतो आहे आणि त्यामुळे उजनीतून पूर नियंत्रणासाठी दौंडची आवक कमी असताना सुद्धा मोठा विसर्ग खाली सोडलेला आहे। वरील पाण्याचा अंदाज घेता जर दौंडची आवक वाढत राहिली तर उजनीतून अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होण्याची शक्यता आहे। दौंडची आवक जर कमी झाली तर उजनीतून पाणी सोडणं कमी केलं जाऊ शकतं, मात्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।